केंद्राचे जे कायदे केलेले चार हे राज्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी. म्हणजे केंद्राने केलेल्या कायद्याची 29 जे जुने कायदे होते त्याचे म्हणून 4 केलेल्या कायद्याची अंमलबजावणी देशामध्ये असलेल्या प्रत्येक राज्याने केली तर त्याचं इम्प्लिमेंटेशन मिळून त्याचा फायदा लेबरना मिळू शकेल. अशा पद्धतीने ती माझी पहिली मागणी होती. त्या 4 तास नोकरी देतात. स्किल्ड कुठलंही असेल त्या स्किल्डमध्ये त्याला नोकरी देतात 4 तास आणि त्याला जे काही स्टेपमेंट मिळते त्याच्या माध्यमातून तो मुलगा शिक्षण पण घेतो, त्याचं राहण्याचा पण खर्च करतो. त्याच पद्धतीने आपल्या इथे असलेल्या तरुणांना स्किल्ड वर्कर व्हायचं असेल तर ह्यांना त्या कामगार कायद्याच्या अनुषंगाने त्यांना देखील आपल्या देशातल्या राज्यांमध्ये त्यांना देखील 4 तासाचं नोकरी द्यावी की जेणेकरून तो आपली नोकरी करून आपला उदरनिर्वाह करू शकेल आणि शिक्षणही घेऊ शकेल. तर लोकसभेमध्ये एक बिल आलं होतं, द इंडस्ट्रियल रिलेशन कोड अमेंडमेंट बिल 2026 आलं होतं आणि त्या 26च्या बिलाच्या अनुषंगाने मी माझे काही विषय मांडलेले आहेत की 2020मध्ये केंद्राने काही 29 जे कायदे होते जुने त्याचा मिळून एक 4 कायदे असे लेबर कोड्स केले 4 ह्याच्यामध्ये आणि ती 4 ह्याच्यामध्ये केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे व्यवस्थित राज्यांमध्ये व्हावं या अनुषंगाने मी ती मागणी केली होती आणि त्या मागणीमध्ये मी ती हे केलं होतं की प्रामुख्याने केंद्राचे जे कायदे केलेले 4 हे राज्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी. म्हणजे केंद्राने केलेल्या कायद्याची 29 जे जुने कायदे होते त्याचे म्हणून 4 केलेल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये असलेल्या देशामध्ये असलेल्या प्रत्येक राज्याने केली तर त्याचं इम्प्लिमेंटेशन मिळून त्याचा फायदा लेबरना मिळू शकेल. अशा पद्धतीने ती माझी पहिली मागणी होती. त्यानंतर जे गिग वर्कर्स असतात म्हणजे ओला, उबर, झोमॅटो हे जी कामं करणारी मुलं असतात की जे डिलिव्हरी बॉय आहेत वगैरे तर त्याला मिनिमम वेज जे आहे ते तुम्ही डिक्लेअर करा आणि ते एका राज्याला किती असं नाही तर केंद्राने सांगावं की सर्व राज्यांमध्ये ही जी माणसं कामं करतायत त्याच्यावरती तर त्या मुलांना किंवा त्या लेबरला तो त्याचा हक्क आहे मिनिमाइज लेबर हा सर्व राज्यामध्ये सारखा असला पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये जर मिळत असेल किंवा 10,000 किंवा 15,000 मिळत असेल तर बाकीच्या राज्यांमध्ये पण तेवढाच मिळाला पाहिजे. मग तिथे 10 आणि 5 नाही मिळाला पाहिजे. जर इथे 25 मिळत असेल त्यांचा मंथली त्यांचा वेजेस जे मिळत असेल ते जर 25 मिळत असेल तर बाकीच्या राज्यांमध्ये पण ते त्यांना मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने होतं. आणि तिसरं मी हे केलं होतं की कौशल्य विकासाशी तुमचे हे कायदे जोडले जावे की तरुणांना कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये की स्किल्ड वर्कर मिळावं या अनुषंगाने करावं. जसं आपण फॉरेनला जात असताना शिकायला जातो आणि ते गेल्यानंतर त्याला मग पगाराचा पैशाचा प्रॉब्लेम होतो तर ते 4 तास नोकरी देतात. स्किल्ड कुठलंही असेल त्या स्किल्डमध्ये त्याला नोकरी देतात 4 तास आणि त्याला जे काही स्टेपमेंट मिळतं त्याच्या माध्यमातून तो मुलगा शिक्षण पण घेतो, त्याचं राहण्याचा पण खर्च करतो. त्याच पद्धतीने आपल्या इथे असलेल्या तरुणांना स्किल्ड वर्कर व्हायचं असेल तर ह्यांना त्या कामगार कायद्याच्या अनुषंगाने त्यांना देखील आपल्या देशातल्या राज्यांमध्ये त्यांना देखील 4 तासाचं नोकरी द्यावी की जेणेकरून तो आपली नोकरी करून आपला उदरनिर्वाह करू शकेल आणि शिक्षणही घेऊ शकेल. तर अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि हे सर्व राज्यांमध्ये समानतेने करावं ही माझी ती मागणी होती आणि ती मान्य झाली. कमीत कमी लेबरचं काय वेजेस जो असेल त्याला हा सर्व राज्यांना आम्ही समानतेने करू अशा पद्धतीने त्यावेळेला माननीय मंत्री महोदयांनी त्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. सर दुसरा एक विषय आहे की मुंबई शहरात आहे डस्ट कमी करण्यासाठी एअर पोल्युशन जे आहे चांगलं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातात या संदर्भात देखील तुम्ही मागणी केलं काय? प्रामुख्याने दिल्लीमध्ये एअर पोल्युशन हे जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये ही डस्ट जास्त प्रमाणामध्ये होते. आता ही कशामुळे होते याच्यावरती तिथले सायंटिस्ट किंवा त्याच्यावरती स्टडी चाललेली आहे. परंतु हे करत असताना काय करतात ते प्रत्येक नाक्यावरती अशा त्या फवारणी करतात पाण्याची. मी काल पुण्यामध्ये गेलो तर काल पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीने फवारणी केलेली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीने करतील किंवा करत असतील. तर याच्या मागचं कारण काय आहे तर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही डेब्रिज जातं हे ओपनली जातं. ज्या काही बिल्डिंगचं काम होतं किंवा तोडल्या जातात किंवा खुदाई जी चाललेली आहे ती ओपनली झाली पाहिजे. मुंबई महानगरपालिका बिल्डर्सना परमिशन देते पण ते बिल्डर हे काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करतात का
त्या परमिशन दिल्यानंतर जे काही नियमावली केली ती तर करतात का? तर नाही करत आहे. एकही नियमाची पालन करत नाही. एक तर आमचं सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत काम झालं पाहिजे, नाही हो, रात्रभर काम करतात. म्हणजे लेबर कायद्याचं पण उल्लंघन करतात आणि बाकीचे जे कायदे आहेत त्याचं देखील उल्लंघन करतात. त्यानंतर त्यांच्या इथून जर काही डेब्रिज किंवा मटेरियल येते ते ओपनली येते, कुठलंही मटेरियल झाकून येत नाहीये. तोडफोड चाललेली अशाच पद्धतीने झाली आणि त्यामुळे मुंबईचं वातावरण देखील असं डस्टमय झालेलं आहे, पोल्युटेड झालेलं आहे. आणि मग याच्यावरती जर इलाज करायचा असेल तर तुम्ही देखील, मी प्रश्न जो मांडला होता की तुम्ही हे जे पाणी मारता ते थोड्या वेळापुरतं पाणी जातं, ती डस्ट बसली जाते, पुन्हा ती इव्हॅपोरेट होते आणि पुन्हा ती वातावरणात येते. आणि मग या ठिकाणी असं काही जगामध्ये काही केमिकल आले का, ऑर्गॅनिक केमिकल आहे का की ज्याच्यामुळे नॅचरल दृष्ट्या तुम्ही ते फवारणी केल्यानंतर ती डस्ट थोडा वेळ तरी बसेल, 2-4 तास बसेल, असं आहे का? तर नाही. ते मला तसं उत्तर मिळालं नाही. त्या मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की आपण हब बनवू, झाडं लावू, हे करू. मी केमिकलचा विषय केला तर मला देखील मुंबईच्या बाबतीमध्ये देखील मुंबई महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटने देखील या बाबतीमध्ये लक्ष घातलंच पाहिजे की ज्या पद्धतीने दिल्ली झाले पोल्युटेड त्या पद्धतीने मुंबई देखील व्हायला लागलेली आहे. याच्या वेळेला वेळीच याच्यावरती वेसन घातणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही तात्काळ घातली म्हणजे बिल्डिंग प्रपोजलच्या माध्यमातून ही घातली पाहिजे आणि अधिवेशनामध्ये देखील याची चर्चा झाली पाहिजे. ही देखील माझी मागणी आहे.